मनसेच्या सरचिटणीस पदावरून राजीनामा देणाऱ्या माजी आमदार वसंत गीतेंसह अन्य नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गीतेंच्या घरी त्यांना भेटायला गेलेत। माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक शिवाजी सहाणे, विलास शिंदे, माजी स्थायी समिती सभापती मामा ठाकरे हे गीतेंची भेट घेत आहेत। भाजपचे नेते आमदार बाळासाहेब सानप आणि उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय साने सुद्धा गीतेंच्या भेटीला आलेत। गीतेंसह काल मनसेमध्ये पदाचा राजीनामा दिलेले नेते तसेच नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत। मनसे प्रदेश सरचिटणीस वसंत गीते यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यातच शिवसेनेमध्ये त्यांना आमंत्रण मिळालेलं आहे असं वृत्त काल झी24 तासने सर्वप्रथम प्रदर्शित केलेलं होतं। त्याच्यानंतर आपण बघतोय आज सकाळी 9:30 वाजता शिवसेनेच्या शिष्टमंडळानं वसंत गीतेंची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा, पुन्हा स्वगृही यावं असं त्यांना एक निमंत्रण धाडण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे माजी महापौर, माजी जिल्हाध्यक्ष आपल्याबरोबर आहेत। आज तुम्ही भेट घेतली वसंत गीतेंची, काय नेमकी चर्चा झाली? चर्चा वगैरे काही नाही, फक्त आम्ही आधी सांगितलं आहे तुम्हाला का माझे मित्र आहेत, ते लहानपणीचे मित्र आहे म्हणून काल तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी जेव्हा बातम्या बघितल्या कुठेतरी वसंतरावांना भेटावं म्हणून आम्ही सर्वजण भेटण्यासाठी आलो। पण त्यांना इतकं नक्की सांगितलं का तुम्ही बहुत ठाकरेंच्या पक्षात जो काम करतो तो ठाकरेंशिवाय राहू शकत नाही, एवढं नक्की आहे। म्हणून तुम्ही विचार करताना व्यवस्थित विचार करा, निर्णय व्यवस्थित घ्या आणि शिवसेनेत आले तर बरं होईल काय, तर या गोष्टीची चर्चा केली। शिवसेनेचा एक गट त्यांना घेण्यात अनुत्सुक दिसतोय, नाराज दिसतोय। नाही, असं काही नाही। मी तुम्हाला आधीच सांगितलं की जसं गटतटच आपण म्हणतात तसं शिवसेनेमध्ये कुठलेही गटतट नाही। मी सुरुवातीलाच सांगितलं की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख हे दोघंही बाहेरगावी आहेत। आमदार बबनराव घोलप यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। त्या तिघांनी सांगितलं आहे की आम्ही नाशिकला आल्यानंतर सुद्धा आपण या विषयावर चर्चा करू। त्यामुळे मला असं वाटतं की ही फक्त मीडियामध्ये काहीतरी बातमी, अफवा आहे। कुठलाही गट नाराज नाही, कारण शिवसैनिकाला प्रत्येकाला वाटत असतं की संघटना वाढली पाहिजे। बाकी सर्व आदेश उद्धव साहेबांचे। एकूणच आपण बघतोय आता वसंत गीते यांच्या राजीनामा नाट्याला वेगळं कलाटणी मिळालेली आहे, वेगळं वळण मिळताना दिसतंय। शिवसेना त्यांना आपल्या पक्षामध्ये खेचण्यासाठी आता जोरदार प्रयत्न करताना दिसून येते। वसंत गीते भाजपमध्ये जातात, मनसेमध्ये राहतात की शिवसेनेमध्ये प्रवेश करतात हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणारच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश मायचा, मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।